मी नरेंद्र मोदींच्या घरासमोर राहतो, माझा बंगला आहे. मोदींना जर कोणी विचारलं कुठे राहता, संजय राऊत के घर के सामने. नाही घेतल्या ना तुम्ही गोळ्या? खरं खरं सांगा, नाही ना? डोस हुकवलाय ना तुम्ही? त्याच्यामुळेच हे असं हुकलेल्यासारख्या गोष्टी येत आहेत. बरं मला एक सांगा, किती सगळा महाराष्ट्र तुम्हाला सांगतोय की काळजी घ्या स्वतःची तब्येतीची, नका बरं करू ह्या पत्रकार परिषदा, नका करू इंटरव्ह्यू, नका करू पॉडकास्ट, स्वतःची तब्येत महत्वाची आहे की नाही? जर समजा वेळेवर त्या गोळ्या नाही घेतल्या मग हे असं होतं. मी खरं सांगते तुम्हाला, ते सचिन पिळगावकर जे आहेत तर त्यांच्या सानिध्यात राहणं बंद करा. हे असं बरं नाहीये. म्हणजे बघा ना, जर समजा नरेंद्र मोदी जे आहेत ते तुमच्या बंगल्यासमोर राहतात, असा पत्ता जे आहे ते तुम्ही लोकांना सांगतात, तर लोकांना असा प्रश्न नाही का बरं पडत की कोण आहेत हे संजय राऊत, नेमका कोण आहेत? ठाकरे कुटुंबानं इतकं दिलेलं आहे, लायकीपेक्षा जास्त दिलेलं आहे. तुम्ही दवाखान्यात ऍडमिट होतात की नाही? परत व्हा. खरं सांगते तुम्हाला, परत जा. लागू द्या पैसा. शिवसेनेनी जसं घर दिले ना तसं बिल पण भरेल हॉस्पिटलचं. पण बिलकुल बाहेर थांबू नका. खूप हानिकारक आहे हे जनतेसाठी पण. म्हणजे आमच्या कानाला काय वाटत असेल बरं? तुम्ही इतके महान पत्रकार आहात, तुम्ही इतके महान नेते आहात, तुमच्यासारखा नेता परत होणे नाही. खरं सांगते, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. तुम्ही सकाळी 9 वाजता उठून जर पत्रकार परिषदेचा भोंगा नाही वाजवला तर आमच्यासारख्यांना जागच नाही येत. खरं सांगते मी तुम्हाला, तुम्ही पत्रकारांसाठी एक अविभाज्य घटक आहात. काळजी घ्या हो स्वतःची. होत असतं या वयामध्ये, उतरत्या वयामध्ये होत असतं गोष्टी या, पण असो, काळजी घ्या स्वतःची.